रघुवीर समर्थ शुकासारिखे शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाभवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम. आज मार्गशीर्ष वद्य नवमी शके 1947. उद्या दशमीचा दिवस आहे. वद्य दशमी म्हणजे आपले ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी सकाळी असते 5:55 आणि दुपारी 2:35 माझ्या अंदाजाने रंगनाथ महाराज निगडीला जे संस्थान आहे रंगनाथ महाराज दत्त संप्रदायाचे दत्त भक्त असणारे त्यांची पण पुण्यतिथी उद्याच आहे. दोन्ही पुण्यतिथी एकाच दिवशी असतात. रंगनाथ महाराजांचं चरित्र पण खूप अलौकिक असं आहे. ब्रह्मचैतन्य महाराजांचा पण नामाचा प्रचार आपल्याकडे भरपूर झाला आहे. त्यांचं चरित्र बऱ्याच जणांना माहिती आहे आणि आपण सगळं त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत गोंदवलेला. पण निगडी हे जे स्थान आहे ते मात्र थोडंसं आपल्याकडून दुर्लक्षित राहिलं. आपण काही त्या ठिकाणी विशेष जात नाही. तरी सर्वांनी एकदा त्या ठिकाणी जावं आणि जाण्यापूर्वी हा त्यांचा जो ग्रंथ आहे श्रीरंग लीलामृत हा मात्र जरूर वाचावा. इतका छान तो ग्रंथ आहे. आता आपण या दोन्ही महापुरुषांना उद्याच्या पुण्यतिथीनिमित्त नमस्कार करून आपल्या या मूळ कठोपनिषदाकडे वळूया. काल आपण 7व्या श्लोकापर्यंतचा विचार केला होता. आता आपले हे पहिल्या अध्यायातली दुसरी वल्ली सुरू आहे. प्रत्येक अध्यायामध्ये 3-3 वल्ली आहेत म्हणजे एकूण 6 वल्ली आणि त्यापैकी पहिल्या अध्यायातली दुसरी वल्ली आपण पाहत आहोत. आता यामध्ये म्हणजे आपण आज श्लोक 8 पासून सुरुवात करणार आहोत. काल आपण पाहिलं 7वा श्लोक पाहिला. श्रवणायापि बहुर्भिर यो न लभ्यः शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. श्रवणायापि बहुभिर म्हणजे बऱ्याच लोकांना चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकायला मिळत नाहीत. अगदी मोठ्या कष्टाने दुर्लभ असं कुठेतरी छान सत्संग मिळाला तर त्या ठिकाणी जाणारी माणसंसुद्धा कमी असतात. आणि पुन्हा दुर्दैव असं जी माणसं जातात त्या ठिकाणी ते लक्ष देऊन ऐकत नाहीत. हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि जे त्या ठिकाणी जात नाहीत त्यांना बऱ्याचदा सांगितलं आपण पुष्कळ निरोप दिला तरी पण ते जात नाहीत. आता ह्याचं कारण काय आहे तर ते मूळ कारण म्हणजे काल आपण जसं पाहिलं श्रेय आणि प्रेय. चांगल्या गोष्टीकडे वळणं हे सुद्धा पूर्वकर्मानुसार असतं. सत्संगामध्ये जाऊन बसणं हे पूर्वकर्मानुसार आहे. पण आपण नेहमीच म्हणतो समर्थांची मर्जी झाली तर मग सज्जनगडावर जायचं. आमच्या मनात खूप आहे अजून एकदाही गेलो नाही पण समर्थ बोलवतील तेव्हा मात्र आम्ही नक्की जाऊ असं जे म्हणणारे आहेत त्यांना एकच प्रश्न विचारायचा. एखाद्या सिनेमा टॉकीजमध्ये तुम्हाला कोणी ते बोलवायला येतात का? एखाद्या हॉटेलमध्ये कोणी तुम्हाला बोलवायला येतं का? तर ते जसं नाही म्हणजे
तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोष्टी ग्रहण करता, त्या गोष्टीकडे वळता, पण सत्कर्म ज्या आहे त्याकडे सहजासहजी माणूस वळत नाही. आणि म्हणून इथे म्हटलं श्रवणायापि बहुभिर यो न लभ्य. चांगल्या गोष्टी श्रवण ऐकायलासुद्धा लाभत नाही. शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः. आता बरेच जण श्रवणाला असतात, पाहतो आपण टी व्हीवर अनेक भागवत सप्ताह असतात, बरेच रामाचे कार्यक्रम असतात, रामनवमीचा किंवा रामचरित मानसाचे पाठ, त्याचे प्रवचनं, सप्ताह सगळे असतात. भरपूर गर्दी असते, एवढी गर्दी की शेवटचा माणूस दिसत नाही एवढी गर्दी असते. आता ह्या सगळ्यांमध्ये जे श्रवण करतात त्यामध्ये चिंतन कोणी करतं का? म्हणजे हा 7वा श्लोक खूप महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने, की एखाद्या सत्संगामध्ये जाणं इथून फक्त होत नाही, पण त्या सत्संगामध्ये जे आपण ऐकलं त्याचं श्रवण करणं, ते मनन करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचा निधिध्यास म्हणजे रात्रंदिवस जे आपण श्रवण केलं त्याची आठवण आपल्याला झाली पाहिजे. आणि ती आठवण कशी व्हावी, की एखादा प्रसंग त्या प्रकारचा आपल्या जीवनामध्ये आला तर तो प्रसंग आल्याबरोबर आपल्याला आठवलं पाहिजे, अरे नाही आपण त्या दिवशी ऐकलं होतं त्याप्रमाणे आहे, आणि मग माझा मार्ग जो आहे तो मी निवडताना त्या जसं ऐकलं आपण, जसा उपदेश घेतला, जसं त्या सत्संगामध्ये ऐकलं त्याप्रमाणे मी मार्ग निवडला पाहिजे. असं झालं तर मग त्या सत्संगाचा परिणाम आपल्यावर होतो. आता अजून एक धोका या ठिकाणी दिला आहे, आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धः. आता जिज्ञासा श्रवण करण्याची खूप आहे लोकांमध्ये, बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या ऐकाव्या असं खूप वाटतं, पण आश्चर्य कशाचं आहे, वक्ता कुशलोस्य लब्धः. तशा प्रकारचा वक्ता लाभणं हे सुद्धा पूर्वपुण्याईनेच आहे. आता जे यूट्यूबवरची प्रवचनं पाहिली, माझ्या माहितीप्रमाणे एक चांगलं प्रवचन असं होतं की ते अरुण कुमार पांडे म्हणून तरुण मुलगा आहे, म्हणजे काय 30-40 वर्षाचाही नसेल, पण ऑल इंडिया परीक्षेमध्ये पहिला आलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये सगळं त्याचं प्रभुत्व आहे. अनेक संस्कृत सभेमध्ये त्यांना बोलवतात आणि त्या ठिकाणी त्यांची संस्कृतमध्ये अस्खलित अशी भाषणं होतात. ती मी सुद्धा ऐकलीसुद्धा आहेत. आणि बोलताना खूप नम्रपणे आणि खूप छान प्रमाणे आणि स्पष्टपणे समजावून सांगतात. अनेक गोष्टी या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात, पण त्यामध्ये जवळपास आता मी जसं ऐकलं त्यामध्ये 1 तास झाला तरी नचिकेता आणि यमाचं नावसुद्धा नाही आलं आणि पहिला भाग संपला. आणि प्रवचन कशावर होतं तर कठोपनिषदावर. म्हणजे काही वेळेस असे कुशल वक्ता जे आहेत ते सुद्धा मिळत नाही. आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धः. म्हणजे खूप आश्चर्य वाटतं जेव्हा एखादा कुशल वक्ता आपल्याला मिळेल. तसं ज्यावेळेस या परीक्षिती राजाच्या मनामध्ये हा सगळा विचार आला, तो शाप जो आहे तो त्यांच्या लक्षात आला, सगळं राज्य सोडून दिलं, आता कोणीतरी चांगला वक्ता आपल्याला मिळावा, सत्संग मिळावा असं मनामध्ये असताना प्रत्यक्ष शुकदेवांचं आगमन त्या ठिकाणी झालं. आता हजारो लोक एकत्र होते आणि त्यामध्ये शुकदेवांचं आगमन होणं म्हणजेच परीक्षितेचा अभ्युदय जो आहे तो जवळ आलेला होता. मरणाची भीती आहे ती त्यांची दूर व्हायची वेळ आली होती. म्हणजे पूर्वकर्माने झालेलं जे कर्म आहे त्या कर्माचं फळ आता परिपक्व झालं आणि म्हणून त्या ठिकाणी न बोलता शुकदेवांचं आगमन झालेलं आहे. आता आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धः. आता याच्यानंतर आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः हा शेवटचा भाग. कुशलानुशिष्टः म्हणजे की ज्या तत्त्वाची उपलब्धी आपल्याला व्हायची आहे, जे आत्मतत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे, जे परमात्म्याचं तत्त्व आपल्याला समजायचं आहे, त्याचं खरं मार्गदर्शन तिथे झालं पाहिजे. आणि ते होत असताना ते जर झालं तर आत्मतत्त्व जाणणं अगदी सोपं आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जर तर इतके आहेत की त्यामधून चांगल्या गोष्टी प्राप्त होणं हे दुर्मिळ आहे. आता हे दुर्मिळ का आहे, का सांगितलं आणि एवढा भर यावर का दिला यमाने नचिकेताला सांगताना, की हा नरदेह हाच आपल्याला दुर्लभ आहे. पहिल्यांदा दुर्लभ अशा नरदेहामध्ये चांगला सत्संग लाभणं, कुशल वक्ता लाभणं, त्यांनी सांगितलेलं आपल्या लक्षात येणं, लक्षात आल्यावर त्यावर चिंतन मनन निधिध्यास होणं आणि त्याप्रमाणे आचरण होणं, हे सगळं पूर्वकर्मानुसार होत असतं. हे सगळं आपल्या भाग्यात असलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं या 7व्या श्लोकामध्ये.
आता आपण 8व्या श्लोकाकडे बोलूया. न नरेण अवरेण प्रोक्त एष सुविज्ञेयो बहुधा चिंत्यमानः अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति आणि यतर्कम अणुप्रमाणात. न नरेण अवरेण प्रोक्त एष. आमचे विवेकबुवा त्यांनी आता संस्कृतचा पण डिप्लोमा केला आहे, त्यामुळे त्यांना या संस्कृत भाषेमधली बरीच काही जाण आहे की ह्या जे संस्कृतमध्ये जे काही वाक्यरचना असते, जसं आपण कर्ता, मग कर्म, क्रियापद असे आपण मराठीमध्ये म्हणतो, पण संस्कृतमध्ये कुठलाही शब्द कुठेही लिहिला तरी तो योग्य आहे आणि त्यामध्ये काही चूक नाही. पण त्याचा अर्थ लावत असताना ज्या ज्या संधी केलेल्या आहेत त्याचा विग्रह केला तर ते आपल्याला सहजपणे समजतं. न नरेण आवरेण प्रोक्त एष. आता न शब्द आहे हा पुढे आपल्याला वापरायचा आहे, पण इथे काय नरेणावरेण प्रोक्त एष. आता नरेणावरेण, आता याचा पुन्हा अजून फोड केली तर अवरेण नरेण प्रोक्तः. याचा अर्थ काय, एखाद्या अल्पज्ञ माणसाने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर सुविज्ञेयो बहुधा न चिंत्यमानः, की त्याने सांगितलं पण सुविज्ञ म्हणजे ज्याला सहजपणे समजेल असं हे आत्मतत्व नाही, आणि बहुधा चिंत्यमानः आणि ते समजेल असं नाही, त्यामुळे त्याचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. एषः हे आत्मतत्व असं आहे की ज्या आत्मतत्वासाठी सुविज्ञेय म्हणजे ते समजून घेण्यासाठी, ते आपल्याला जाणण्यासाठी ते अवघड आहे. पण जर आपल्यामध्ये ती काय तळमळ असेल, ती जागृती असेल, ती विवेकबुद्धी असेल तर सांगितलेल्या गोष्टी आपण सहजपणे आत्मसात करू शकतो. आता अजून म्हटलेलं आहे की एक त्याने उदाहरण पण दिलेलं आहे खूप छानपैकी. एखाद्या सत्संगामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं दिसतं की जे प्रमुख वक्ता आहेत त्या प्रमुख वक्त्याच्या कपड्यावरून त्याचं ओळख होती. आता कपडे कसे आहेत ते कशाला आपण, म्हणजे त्याबद्दल कालच आपण विवेकानंदाचं उदाहरण घेतलं होतं. पण ते असं आहे की ज्या ठिकाणी आपण ज्या कामासाठी किंवा ज्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बोलवले आहे त्याला योग्य असं आपले कपडे आपण धारण केले पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो समाधीचे फोटो असतात, फोटो समोर आपले मठपती असतात, कोणी अजून त्यांचे नातेवाईक असतात, हे सगळे जे असतात त्यांचे जेव्हा फोटो येतात किंवा एखादा फोटो येतो आपल्याला, एखाद्या मंदिरातला मूळ मूर्तीचा फोटो येतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की त्या मूर्तीच्या बाजूला आपला फोटोसुद्धा आला पाहिजे. आता हे जे आहे हे विसरलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आत्मतत्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तेव्हा एक फोटो त्या मूर्तीचा स्वतंत्रच असला पाहिजे, त्यामध्ये आपण नसलं पाहिजे. कारण आपल्याला विसरणं हेच खरं आत्मतत्व समजणं आहे. कारण आपण आज आहे आणि उद्या नाही, पण आत्मतत्व जे आहे ते युगानुयुगापासून आहे. अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति आणि ह्यतर्कम अणुप्रमाणात. आता गतिर् अन्यत्र नास्ति म्हणजे हे जर आपल्याला समजलं नाही तर आपल्याला चांगली गती प्राप्त होणार नाही. आणि ते जर आपल्याला आत्मतत्व समजून घ्यायचं तर त्या विषयामध्ये सुद्धा आपला प्रवेश होणार नाही. ही अणुप्रमाणात, कारण हे आत्मतत्व जे आहे ते अतिशय सूक्ष्म आहे आणि आणियान इतकं सूक्ष्म आहे की त्याबद्दल आपल्याला समर्थसुद्धा बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतात. त्यांच्या ओव्या ज्या आहेत त्यासुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. समर्थ आपल्याला सांगतात, एक समास आहे पहा, आत्मतत्वाबद्दल सांगतात ते संतस्तवर नावाचा समास. जसं की एक समास 5, त्यामध्ये 2 ओव्या आहेत. एक ओवी अशी आहे की चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परी तो दाखविना वस्तुसी ते जयाचे साधकासी प्राप्त होये. वाळाग्र म्हणजे एखादा केस जर एखादं त्याचं टोक कापलं तर जिथून आपण कापलं ते सुद्धा सूर्यप्रकाशामध्ये स्पष्ट दिसू शकतं. ते जयाचे साधकासी प्राप्त होय म्हणजे परी तो दाखविना वस्तुसी. आता वस्तू या शब्दाचा अर्थ परब्रह्म असा घ्यायचा. सर्वसाधारणपणे खेड्यामध्ये काय, शहरामध्ये सुद्धा आजकाल तसे तंबाखू खाणारे जरा कमी झाले, दिसायला कमी दिसतात ते, पण त्यांच्यामध्ये हा शब्द आहे वस्तू. काय आपली वस्तू आणली की नाही, म्हणजे काय तंबाखू आणलं का, चूना आणला का, म्हणजे त्या वस्तूला आपण आजच्या युगामध्ये इतकं स्वस्त करून टाकलेलं आहे की ती वस्तू आपल्या खिशामध्ये बसू शकते. आणि हेच आपलं पाप आहे.
चिरले वाळाग्रतेही प्रकाशी परितो दाखविना वस्तुसी देच ते जयाचेनी साधकासी प्राप्त होय. आता ती परब्रह्म वस्तू ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होते ते सद्गुरू जे आहेत त्यांचा सत्संग जो आहे तो महत्त्वाचा आहे. तरच आत्मतत्व आपल्याला समजेल. आणि म्हणून म्हणतात की पॅन्ट शर्ट घातलं किंवा चांगले कपडे एरवी घालतो आपण ते न घालता चांगल्या कार्यक्रम, आता आजकाल जो ड्रेस कोडचा एक शब्द आलेला आहे बऱ्याच मंदिरामध्ये, काही पॅन्ट टी शर्ट वगैरे असे घालू नये असं सांगतात. हे अगदी खरं आहे. तिथलं पावित्र्य जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे. स्वामी वरदानंद भारती म्हणजे आपले काय अनंतराव आठवले, डॉक्टर अनंतराव आठवले, हे जेव्हा MD करत होते पुण्यामध्ये, तिथली गोष्ट आहे. ते आपलं धोतर आणि शर्ट घालून ते नेहमीसारखं त्या लॅबमध्ये गेले. तेव्हा तिथल्या प्राध्यापकाने त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही. हा काही इथला ड्रेस नाही. मग ते म्हणतात की तुमचे सगळ्यांचे जे कपडे आहेत पॅन्ट शर्टचे त्याच्यामधले जंतू किती आहेत ते पहा, आणि माझ्या कपड्यातले हे धूत वस्त्र आहे त्याच्यामधले जंतू किती आहेत ते पहा, आणि निश्चितच माझे हे धूत वस्त्र हे शुद्ध आहेत, पवित्र आहे तुमच्या पॅन्ट शर्टपेक्षा. आणि मग त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि ते शेवटपर्यंत तसेच राहिले. शेवटी आमचे काय ठाण्याचे जे आहेत दादा, नाही दादा जे आहेत, नाही, त्यांचा सत्कार झाला आपल्या राष्ट्रपतींच्या हस्ते. तर त्यांनी राष्ट्रपतींनी त्यांना लिहिलं की येताना तुमच्या नातेवाईकांना घेऊन या. तेव्हा ते स्वतः आणि हे वरदानंद भारती हे दोघेजण त्या ठिकाणी गेले. आणि योगायोगाने राधाकृष्णन हे त्यावेळेस ते राष्ट्राध्यक्ष होते. म्हणजे हे 3च जण त्या ठिकाणी धोतर आणि सदरा किंवा पंचा घेतलेले असे तिघे होते. म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी आपण जायचं त्याला योग्य असे आपले कपडे असले पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण एखादा माणूस जेव्हा आपल्याला पहिल्यांदा पाहतो त्याच्या मनामध्ये एक प्रतिमा असते, अरे हे समर्थांचे भक्त आहेत, हे समर्थ भक्त आहेत, खूप मोठं कार्य आहे, असं जे त्याच्या मनामध्ये असतं. आणि ते आपल्याला पाहिल्यानंतर ते त्याच्या मनात जे आहे ते तसंच दृढ राहिलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये असं येऊ नये की अरे हे काय, हे आणि आमच्यात काय फरक आहे, असं येऊ नये. आणि म्हणून त्या अणियान यतर्क्यम अणुप्रमाणात. मग आता सांगतात नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय प्रेष्ठ यां त्वमाप सत्यधृती बतासी ताद्रन्नो भूयान नचिकेत पृष्ठा. आता नचिकेताला सांगता यमराज सांगायला जाता. हा सगळा यमराजाने नचिकेताला केलेला उपदेश आहे. नचिकेता काय म्हणतात यावेळेस पहा. नचिकेताला यमराज सांगतात की नैषा तर्केण मतिर आपनेया. आता हे सगळे फोड केले की त्याचा अर्थ समजणं सोपं जातं. शेवटचा शब्द यामध्ये आहे प्रेष्ठ. प्रेष्ठ म्हणजे प्रियतम. आता नचिकेता खरं म्हणजे यमराजाच्या ओळखीचाही नाही, पण त्यांच्या दारामध्ये येऊन 3 दिवस अन्न पाणी न घेता राहिल्यामुळे त्याच्याबद्दलचं एक प्रेम यमराजाच्या मनामध्ये निर्माण झालं. सुरुवातीला त्याने त्याचं स्वागत केलं, मग त्यांना ब्राह्मण म्हटलं, वरिष्ठ म्हटलं, वर आहे तुम्ही, आणि आता म्हणतात की तू प्रेष्ठ आहे म्हणजे माझा प्रियतम आहे. म्हणजे अशी जवळीक त्या ठिकाणी न बोलता याच्यातर्फे त्या ठिकाणी निर्माण झाली. याम त्वम आपहा म्हणजे ज्या गोष्टी तू प्राप्त केल्या आहेस, एषः मती ही जी बुद्धी आहे ती तर्केण न आपनेया. म्हणजे त्या आत्मतत्वाच्या बद्दलचं ते समजून घेणं हे तर्काने शक्य नाही. तर्क म्हणजे विचाराने, नुसत्या विचाराने आपण जर ते परब्रह्माचं तत्व आपण समजून घेऊ असं म्हटलं तर ते होणारं नाही. ते काही शक्य नाही. कारण ते त्या सगळ्याच्या पलीकडे आहे. शून्यत्व निरसन नावाचा समास आहे ग्रंथराज दासबोधामध्ये, तो पण आपण या दृष्टीने पाहावा. तो तर्काने प्राप्त होत नाही. अन्येन प्रोक्ता एव म्हणजे तो दुसऱ्याकडून सांगितल्यानंतर मग त्याची कल्पना आपल्याला येते, पण तो दुसरा जो आहे तो सुद्धा एवढा कुशल असला पाहिजे. सुविज्ञानाय म्हणजे त्या आत्मज्ञानाचं प्राप्तीसाठी निमित्त जे आहे ते निमित्त म्हणजे ज्याच्याकडून आपण ऐकतो तो निमित्त होतो. आणि खरोखरच नचिकेताला यमराज म्हणतात सत्यधृती म्हणजे उत्तम धैर्य असणारा तू आहेस, तू वैराग्य संपन्न आहेस आणि तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचं काय म्हणतो त्याला लोभ नाही. या गोष्टी मला जर आज फुकट मिळत असतील तर त्या मी घेतल्या पाहिजे, या वासनेपासून दूर आहेस. त्यामुळे तुझं मन खऱ्या अर्थाने हे आत्मतत्व जाणून घेण्यासाठी योग्य असंच झालेलं आहे.
आणि नचिकेता मला वाटते की त्वादृक म्हणजे तुझ्यासारखा, त्वादृक म्हणजे तुझ्यासारखा, पृष्ठा म्हणजे विचारणारा, नचिकेता तुझ्यासारखा विचारणारा, आणि जे श्रवण केलं ते पुन्हा मला तू जसं सांगितलंस तसं असं असणारा खूप क्वचित अशी त्याची भेट आपल्याला होत असते असं सांगतात. आमचे धाराशिवला अनंतदास महाराज रामदासी होते. अनंतदास महाराजांचे वडील हे त्यांना म्हणजे सगळ्या आपल्या मुलांना हे रोज रात्री झोपताना काहीतरी कथा सांगायचे. त्यांचा नियम असा होता की मी काल जी कथा सांगितली ती आज तुम्ही मला सांगायची, आणि त्यांनी ती कथा सांगितली की मग हे आजची कथा सांगायला सुरुवात करायची. तसं या ठिकाणी या नचिकेताला यमराजाने सगळी विद्या दिली. आता याला किती विद्या यांनी ग्रहण केली हे पाहण्यासाठी, त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला जेव्हा विचारलं, यथाप्रोक्तेनं जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे पूर्णपणे हे स्वर्गामध्ये प्राप्त करण्यासाठी असणारी विद्या जी आहे ती विद्या जशी ते तशी त्यांनी सांगितली. म्हणजे याचे बुद्धिमत्तेचं कौशल्य जे आहे ते त्यांच्या लक्षात आलं यमराजाच्या, आणि त्यामुळे यमराजाला नचिकेता अत्यंत प्रिय वाटू लागले. आता हे आत्मतत्व याला देण्याचा हा अधिकारी आहे हे आता त्याच्या ठिकाणी स्पष्ट झालं. आता या ठिकाणी म्हणतात तुझ्यासारखा वक्ता, तुझ्यासारखा श्रोता किंवा शिष्य हे मिळणं हे सुद्धा फार भाग्याचं लक्ष, असं स्वतः यमराज या ठिकाणी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तुझ्यासारखाच शिष्य मला सतत मिळत राहो असं यमराज म्हणतो. आणि यमराजाचा जर आपण हिशोब पाहिला की त्याचा कार्याचा जर विस्तार पाहिला तर त्या ठिकाणी जे आहेत ते सगळं कुठेतरी खून, मारामारी, दरोडे टाकलेले जे आहेत तेच आत्मे त्याच्यापर्यंत पोचतात आणि मग त्यांचा तो निवाडा करतो. मग अशी माणसं माझ्याकडे नेहमीच येतात, पण तुझ्यासारखा मात्र फार दुर्लभ असा मला माणूस मिळतो असं यमराज म्हणतात. आता गीतेमध्ये एक श्लोक आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 18व्या अध्यायामध्ये तो श्लोक आहे, अधिष्ठानं तथा कर्ता कर्णांच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी या ठिकाणी सांगितलं. अधिष्ठानम, एखादं काम आहे, एखादं कार्य आहे, एखादं अनुष्ठान आहे त्याचं अधिष्ठान, ज्यामुळे आपण ते कार्य करत आहोत ते अधिष्ठान. आणि ते कार्य करणारा कर्ता, ते कार्य करीत असताना कर्णन, आमच्या विवेकबनात हे पटकन लक्षात येतात. कर्ण म्हणजे ते कार्य करण्यासाठी ज्याचं सहाय्य आहे ते करणं. हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी विविधाश्च पृथक चेष्टा, प्रत्येकजण आपापल्या बुद्धिमत्तेनुसार काहीतरी मनामध्ये ठेवून, संकल्प करून, अधिष्ठानं ठेवून एखादं कार्य करतो. त्यासाठी आवश्यक असणारी सगळी सामग्री गोळा करतो. पृथक विधा हे जरी वेगवेगळे असले तर त्या सगळ्यांना एकाच अनुष्ठानामध्ये आपलं काय म्हणतात करणं म्हणजे उपकरणासारखं त्याचा उपयोग करतो. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, दैवम चैवात्र पंचमम. मग मी किती योग्यतेने अनुष्ठान केलं, मी किती दृढ भावनेने अनुष्ठान केलं, हे सगळं जरी महत्त्वाचं असलं तरी 100%पैकी 95% हे फक्त आपल्या हातात आहे. आणि त्या 95च्या पुढे जे आहे ते दैवम चैवात्र पंचमम. दैव म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद हा फार महत्त्वाचा आहे. एखादं काम झाल्यानंतर ते काम पूर्णत्वाला जाणं हे परमेश्वराच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून अधिष्ठानाला फार महत्त्व आहे. आणि परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सगळ्या चळवळीच्या मागे भगवंताचं अधिष्ठान असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जो देवाला मानत नाही तो सुद्धा भगवंताचं अधिष्ठान मानतो. कितीही सरकारी कार्यक्रम असले तरी एखाद्या पुलाचं उद्घाटन वगैरे काही असेल तरी त्या ठिकाणी पूजा होते, ब्राह्मण बोलवतात, प्रसाद वाटला जातो. आता आम्ही निधर्मी आहोत असं म्हणून कुठेही ते काही न करता एखादं उद्घाटन झालं, दीप प्रज्वलन झालं नाही तरी चालेल असं कोणी म्हणतं का? कोणीच म्हणत नाही. याचा अर्थ प्रत्येकाला ती भीती असते की सगळा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडावा. अधिष्ठान आहे, कर्ता आहे, कर्ण आहे, सगळं पृथक चेष्टासुद्धा आहे. पण दैवम चैवात्र पंचमम, देवाचा आशीर्वाद, देवाची साथ असेल तर ते आपलं कार्य सिद्धीला जाणार आहे असं सांगणारा हा या ठिकाणचा मंत्र आहे. आता पुढे सांगतात दुसरा 10व्या ह्याच्यामध्ये बंद करतो. 10व्या ह्याच्यामध्ये म्हणतात, जानाम्यहं शैवधिरित्य नित्यं न ह्य ध्रुवै
प्राप्यते हि ध्रुवं तत् ततो मया नाचिकेता चितोग्नि अनित्यैः द्रव्यैः प्राप्तवान अस्मि नित्यम. अहम जानामि म्हणजे यमराज म्हणतो मी जाणतो की शैवधीही म्हणजे एखाद्या कर्माचं फळ जे आहे, आता पण अनेक कर्म आपण केलेली असतात, त्या कर्माचं फळ आणि त्याचा निधी म्हणजे समुद्रासारखा तो पूर्ण त्याचा साठा जो आहे तो शैवधीही अनित्यम इति, तो अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे काय, एखादं चांगलं काम केलं तर त्या कामाचा मोबदला आपल्याला जो मिळतो तो मोबदला आपण त्या कामामध्ये आहे तोपर्यंत मिळतो. जे आपण नोकरीमध्ये असताना जसं आपण हां मग आता काय करू बा, आवाज ब्रेक होतो. हो का, मग आता काय करू, तर आहे सगळं व्यवस्थित आहे तसं माझ्याकडे. हां नेटमध्ये काय हे असेल, बरं बरं येईल, हरकत नाही. मी रेकॉर्ड करतोच आहे, नाहीतरी तुम्हाला मिळणारच आहे. हां ठीक आहे. हां अनित्यम म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण केल्या त्याचं फळ जे आहे ते अनित्य आहे. आता हे अनित्य आहे हे समजून सांगण्यासाठी नित्य काय हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. मग जे नित्य आहे त्याच्या तुलनेने हे अनित्य आहे म्हणून अनित्यम इति. आणि ही अध्रुवैही, कारण ते अनित्य आहे आणि विनाशशील आहे. आणि जे विनाशशील आहे त्या विनाशशील वस्तूंनी परब्रह्माचे जाण माणसाला कशी होईल, होणारच नाही. तो नित्य पदार्थ आहे, तो परमात्मा आहे. तद ध्रुवम म्हणजे ज्यामध्ये कुठेही बदल होत नाही. आता ऐकू येते का, तो नित्य पदार्थ जो आहे तो बर आता काय माहिती बा, मी तर सगळं ठीक आहे नाही चालू द्या तुम्ही, ठीक आहे, ओके ठीक आहे. आता मग काय म्हणतात, तरी स्पीकर चालू आहे म्हणून असा आवाज येतो. हां पहा, कोणाचा स्पीकर असेल तर बंद करा प्लीज. नाही स्पीकर नाही पाहिजे सुरू. तर ध्रुवम, तुमचे मोबाईल दोन सुरू आहेत का काका? नाही, एक फक्त रेकॉर्डिंग आहे बस. मोबाईल दोन आहेत का आजूबाजूला? हां नाही, हां ठीक आहे. नाही हां ठीक आहे, तुम्ही चालू द्या. हां आता मग काय म्हणतात की माझ्याद्वारा म्हणजे कर्तव्य बुद्धीने अनित्य पदार्थांच्या मदतीने नचिकेताला सांगतात की आता हा जो अग्नी मी तुला दिला आहे, मी तुला वराच्या रूपाने तुला जे दिलं आहे तो अग्नी आता तो माझा नाही राहिला, तो तुझा आहे. म्हणून त्याला नचिकेता अग्नी असा शब्द आहे. त्या अग्नीची निवड तू केली. मी तुला अनेक प्रलोभनं दिली पण तरी तू त्या अग्नीचीच निवड केली, त्या यज्ञाचीच निवड केली. आणि म्हणून आता तुला किंवा आपण आपण जेव्हा आपण एखादं कार्य करतो, एखादं सत्कर्म करतो, तेव्हा ते सत्कर्म करीत असताना आपण कशा प्रकारे करतो ते फार महत्त्वाचं आहे. एक तर आपण आपल्या देहाने, इंद्रियांनी, आपल्या मनाने, आपल्या शरीराने सगळ्या गोष्टी करत असतात. आणि मग ते करत असताना माझं शरीर जर अनित्य असेल तर त्या अनित्य शरीराने नित्य अशा परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर माझे हात आहेत, जोपर्यंत आत्मा आहे, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत हात पाय हलणार आहेत, कानाने श्रवण होणार आहे, तोंडाने बोलणार आहे, बुद्धीने समजून घेणार आहे, जे समजलं ते पुन्हा मी व्यक्त करणार आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा आहेत त्या सगळ्या अनित्यच आहेत. पण अनित्य आहे तरी पण नित्य काय आहे तर भगवंत हाच एक नित्य आहे. अनित्य शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे, बुद्धी आहे. आणि मुख्य काय, निष्काम भावाने कर्तव्य कर्म मी केलेच पाहिजे. आता हा निष्काम भाव फार महत्त्वाचा आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण सकाम बुद्धीने जे जे केलं ते सगळं वाया जाणार आहे. पण निष्काम असेल तर कोणीही आपल्याला सहजपणे परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी अडवू शकत नाही. गीतेमध्ये अशा प्रकारचे श्लोक आहेत आणि आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. मानवी देहाची दुर्लभता, आता देहच नसेल तर पूजा होणार नाही.
हात नसेल तर घंटी वाजवता येणार नाही, पाय नसेल तर दर्शनासाठी जाता येणार नाही. हे सगळं देह दुर्लभ निरूपण या समासामध्ये आहे. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक करावा. निस्पृह शिकवण निरूपणामध्ये दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, हे शरीर मानव देहच दुर्लभ आहे मुळामध्ये. इतर जीवजंतू जे आहेत त्यांना माहीत नाही ते कसे जन्माला आले आणि ते कसे मरणार आहेत, पण त्यामध्ये उन्नतीची कुठलीही सोय नाही. पण माणसाच्या शरीरामध्ये मात्र आपण परमेश्वराची प्राप्ती सहजपणे करून घेऊ शकतो. पण हे ज्याला समजत नाही तो मात्र इथे पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणार आहे आणि तो पुन्हा यमाचाच पाहुणा होणार आहे. आणि यमाचा पाहुणा म्हणजे यमाच्या समोर त्याला जावं लागेल आणि यमच त्याचा सगळा हिशेब करणार आहे. आता देहाकरिता श्रवण घडे, देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. देह आहे म्हणून श्रवण घडतं. देहाकरिता नाना कीर्ती, चांगली सत्कीर्ती असेल तर ती देह आहे म्हणूनच आहे, अथवा नाना अपकीर्ती. आपली अपकीर्तीसुद्धा जो देह आहे तोपर्यंत आहे. आणि देहाकरता होती जाती अवतार माळिका. भगवंताचे अवतार आहेत, ते सगळे अवतार झाले, त्यानेसुद्धा देहच धारण केला आहे. त्या देहामध्ये आत्मा असतो. देह पूजिता आत्मा तोषतो आणि देह पीडिता आत्मा क्षोभतो प्रत्यक्ष आता. आता ह्या जे देहाबद्दलचं सगळं सांगितलं समर्थाने, ते ह्या श्लोकामध्ये सांगण्याचा अर्थ असा की देह हा नित्य आहे, हेच आपल्याला पटलेलं आहे. आता या अनित्य देहाने त्या नित्य अशा परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करून घ्यायचं आहे. मायेच्या बळे करी नस्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जाय मन काय करू. सद्गुरूंचं वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतात. माया जी आहे ती माया अशी आहे की ते मायेशिवाय मी वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही जसे असाल तसे तुम्हाला फक्त तुम्ही मला आपलं म्हणा, हा भक्ताचा आग्रह आहे. आणि एकदा आपल्या सद्गुरूंनी आपल्या शिष्याला आपलं म्हणलं की मग शिष्याचं सगळं कामं झालं. कारण सुगम बनते नेऊन घाली जेथील तेथे. आणि म्हणून आता या ठिकाणी सांगतात की या 11व्या श्लोकामध्ये पहा, ऐकू येतं ना आता. कामस्याप्तिं जगत प्रतिष्ठां, क्रतोर अनंत्यम अभयस्य पारम, स्तोहम महत् उर्वाय प्रतिष्ठां, दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतस्साक्षी. नचिकेताला सांगतात कामस्य आप्तिम, की ज्यामध्ये सर्व प्रकारचे भोग मिळू शकतात अशा अनेक गोष्टी मी तुला दिल्या. आणि जगत प्रतिष्ठां, आता हे सगळं भोग भोगण्यासाठी हे जगत जे आहे, हे जग जे आहे ते जरी नाशवंत आहे, ते जरी मायेचं स्वरूप असलं तरी तोच आधार आहे. कृतो अनंत्याम, म्हणजे यज्ञाचं जे फळ आहे ते चिरस्थायी फळ आपल्याला मिळेल. आणि अभयस्था पारम, म्हणजे निर्भयतेची अवधी. अभय म्हणजे निर्भय. जीव आपला निर्भय केव्हा होईल, जेव्हा आपण ज्याच्या हवाली स्वतःला करू तो तेवढा अभय देणारा असला पाहिजे. आणि स्तोतम महत्, म्हणजे स्तुती करण्यास योग्य असेल तर. आणि उरुगायम, या उरु म्हणजे वेद. वेदांमध्ये ज्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन जेव्हा आपण ऐकतो, त्याचं श्रवण करतो, त्याचा निधिध्यास करतो, तेव्हा ते आपल्या मनामध्ये भिनलं पाहिजे. प्रतिष्ठाम, प्रतिष्ठाम म्हणजे काय, जो दीर्घकाळ स्वर्गामध्ये टिकून राहतो. आणि धृत्या दृष्ट्वा, असे या श्लोकात, दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतस अत्यस्त्राक्षी. आणि धृत्या आणि दृष्ट्वा, धृत्या म्हणजे हे सगळं, दृष्ट्वा म्हणजे पाहून, नचिकेता हे सगळं तू पाहिलंस. आणि धृत्या म्हणजे तू ते धारण केलंस, म्हणजे धैर्यपूर्वक. धृत्या म्हणजे तू धैर्यपूर्वक कुठल्याही गोष्टीला सामोरं गेला आहेस आणि न भीता या ठिकाणी तू 3 दिवस 3 रात्र राहिलास. आणि तरी पण तुझ्यामधला जो तुझी निष्ठा होती, तुझं जे प्रेम होतं, तुझा जो तळमळ होती, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक झाला नाही. एवढी प्रलोभनं दिली तरी त्या प्रलोभनाच्या मागे तू गेला नाहीस. आणि अत्यस्त्राक्षी, त्या सगळ्या प्रलोभनांचा तू त्याग केला आहेस. आणि आता हा म्हणून धीर असी, म्हणून तू खऱ्या अर्थाने धीर आहेस आणि बुद्धिमान आहेस, असं या ठिकाणी सांगतात नचिकेताला. आता नचिकेताची सगळी स्तुती केली. नचिकेताला आता हे आत्मज्ञान ते द्यायचं आहे. आणि म्हणून आता शेवटच्या एका श्लोकामध्ये पुन्हा म्हणतात, तम दुर्दर्शम मूलम अनुप्रविष्टम,
गुहाहितं गह्वरेण पुराणं अध्यात्मयोगादिगमेन दैवं मत्वा धीरो हर्षशोको जहाती तम दुर्दर्शम मूढम अनुप्रविष्टम गूढम म्हणजे काय, जो मायेच्या पडद्याआड लपून बसलेला आहे त्याला योगमाया असं म्हटलं या ठिकाणी. भगवंत आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी तो आहे, पण तो आपल्याला दिसत नाही, दृष्टीपथास येत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही. याचं कारण तो योगमायेच्या पडद्याच्या आड आहे. आता हा पडदा जो आहे ते आवरण जे आहे ते आवरण जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत त्याचं आपल्याला दर्शन होणार नाही. समोर आरसा आहे, आत्तापर्यंत सगळं स्पष्ट दिसत होतं, पण त्या आरशावर धूळ असेल तर आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसणार नाही. पाण्यावर शेवाळं असतं, पाणी खूप चांगलं स्वच्छ असतं, पण त्या शेवाळ्यामुळे ते पाणी प्यावं असं सुद्धा वाटत नाही. पण ते शेवाळं एकदा दूर केलं की मग गोड असं पाणी जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं. अनुप्रविष्टम, भगवंत कसा आहे, अनुप्रविष्टम म्हणजे सर्वव्यापी आहे, प्रत्येक ठिकाणी तो आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये गुहाहितम हा एक शब्द या ठिकाणी, गुहाहितम की सर्वांच्या हृदयरूपी गुहेमध्ये, हृदयाकाशामध्ये, आपण हृदयाकाश शब्द वापरतो त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे. आणि गह्वरेष्टम याचा अर्थ हा संसार जो आहे तो एखाद्या निबिड अशा अरण्यासारखा आहे. आता अरण्यामध्ये काय असतं की जेव्हा आपल्याला कुठलीच वाट माहीत नाही त्या अरण्यामध्ये आपण प्रवेश केला की मग कुठे जावं हे समजत नाही. तसा हा संसार आहे, ज्या संसारामध्ये अनेक प्रलोभनं आहेत. आता कोणत्या प्रलोभनाच्या मागे मी जावं आणि कुठे माझं हित आहे, कुठे माझं हित नाही, हे जर मला माहीत नसेल तर मग हा माझा मनुष्यजन्म हा वायात जाणार आहे. आणि म्हणून या संसाररूपी गहन अशा अरण्यामध्ये मला कोणाची तरी साथ पाहिजे. कोण पाहिजे, तर मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपां तमहं वंदे परमानंद माधवम. त्यामधून वाटचाल करण्यासाठी मला असा कोणीतरी पाहिजे की जो पुरातन आहे, सनातन आहे. तम दुर्दशम देवम, जो अत्यंत कठीण अशा मार्गाने प्राप्त होता. आता तो जो आहे ते जे गुरुतत्व आहे, ते जे परमतत्व आहे, ते मात्र परमात्मतत्व जे आहे ते मात्र अत्यंत कठीण अशा मार्गानेच प्राप्त होतं. सुळावरची पोळी म्हणतात, भक्ती सुळावरची पोळी. तसं खूप कठीण असा हा मार्ग आहे. आता धीर याचा अर्थ काय, ज्याची शुद्ध बुद्धी आहे असलेला साधक, जो शुद्ध बुद्धीचा साधक आहे, जो कुठल्याही प्रलोभनामध्ये अडकून राहणार नाही, त्याला या अध्यात्म योगाधी गमेन म्हणजे अध्यात्मयोगाच्या प्राप्तीनंतर जो काही आनंद मिळणार आहे तो समजून हर्षशोको जहाती, हर्ष आणि शोक म्हणजे जो साधक आहे त्या साधकाला ज्या ज्या गोष्टी आपल्यासमोर येतात, तो हर्ष म्हणजे आनंदाची गोष्ट असो किंवा शोकाची गोष्ट असो, त्यामुळे दुःखाची असो किंवा सुखाची असो, त्याकडे एक पाहण्याची समान दृष्टी त्याची झाली पाहिजे. कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती. आपल्या रामरक्षेमध्ये जे आहे कौसल्ययो दृशो पातु, कौसल्याच्या दृष्टीने, कौसल्याच्या डोळ्यावरचं हे उपमा दिली आहे. तिची जशी दृष्टी होती, दोन्ही डोळे आहेत, एका डोळ्याने ती आपल्या मुलाला पाहते, दुसऱ्या डोळ्याने त्या मुलाचा राज्याभिषेक आहे हे पाहते. एकीकडे तिच्या मनामध्ये त्या राज्याभिषेकाचा आनंद आहे आणि दुसऱ्या क्षणी तो राज्याभिषेक होणार नाही. आता आपला मुलगा त्या वनवासामध्ये जाणार आहे, तो वनवासी वेश परिधान करणार आहे. ह्या दोन्ही गोष्टी जी तुल्यमान म्हणजे त्या दोन्ही गोष्टीकडे पाहताना समतोल राखून कौशल्य जे आहे. आणि मग कौशल्ययो दृश्यो पातू हा एक मंत्र आहे खरं म्हणजे रामरक्षेचा. एक कौशल्ययो दृश्यो पातू विश्वामित्र प्रिय श्रुती ग्रहणम पातू मखत राहता. हे सगळे एक कवच आहेत आपल्या एका अवयवाचे आणि म्हणून त्याला आपण रामरक्षा कवच असं म्हणतो. मग हर्ष शोको जहाती आणि तो साधक जो आहे त्याला हर्ष आणि शोक याचा तो त्याग करतो, म्हणजे त्याच्यावर कुठलाच परिणाम होत नाही. बरे झाले देवा पाहिलं कर्कशा तुकाराम महाराजांचं लक्षात ठेवा. आणि दुसरीकडे एकनाथ महाराजांचं लक्षात ठेवा. धनधान्य सगळी समृद्धी आहे आणि समृद्धी असतानासुद्धा त्या समृद्धीचा कुठलाही अडसर त्यांच्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये आलेला नाही. आता यामध्ये अनेक श्लोक मागेच मी सांगितलं तसं हा जो उपनिषद आहे कठोपनिषद हे भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं अत्यंत आवडतं उपनिषद आहे. यामधल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी गीतेमध्ये जशाच्या तशाच घेतलेल्या आहेत.
आता गीतेतले काही श्लोक आहेत ते पहा. मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्तमूर्तिना मत्स्थानी सर्वभूतानि न चाहं तेषु स्थितः. मया ततमिदं सर्व, मया म्हणजे मी स्वतः त्या ठिकाणी सगळ्यांमध्ये, जगत अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त रूपाने मी सगळ्या ठिकाणी आहे. मत्स्थानी सर्वभूतानि, आणि हे सगळे भूत मात्र जे आहेत ते माझ्यामध्ये आहे. पण न च अहं ते स्थितः, पण मी त्यांच्यामध्ये नाही. त्यांच्यामध्ये नाही म्हणजे त्यांच्या कुठल्याही भोवतालच्या गोष्टीमध्ये मी अडकून नाही. नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम अजम अव्ययम. असे अनेक श्लोक आहेत जे या उपनिषदाला धरून आहेत. आता पुन्हा श्रेय आणि प्रेय यांच्याकडे आलं तर आपल्या गीते ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये 2 ओव्या अशात येतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या आड, परी ते अवेरुणी गोचिड, अशुद्ध काय ते सेविती. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी पडे कामो विषयांवरी. या श्लोकामध्ये सुरुवातीलाच म्हणलेलं आहे गूढम. गूढम म्हणजे जो योगमायेच्या पडद्याआड आहे, लपून बसलेला आहे, म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी आहे पण तो आहे हे आपल्याला जाणवत नाही. कशामुळे? कारण परी ते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय सेविती. एवढं चांगलं दूध असताना ते फक्त रक्तच प्राशन करतं. म्हणजेच हे जे आहे ते प्रिय गोष्टींचंच त्यांना महत्त्व आहे. श्रेय जे आपल्या जीवासाठी श्रेयस्कर आहे त्याच्याकडे मात्र त्यांचं अत्यंत दुर्लक्षच आहे. मग असं असेल तर मग हे परमात्म तत्त्व कसं काय आपल्याला प्राप्त होणार? म्हणून यमदेव जे आहेत ते नचिकेताला सगळ्या दृष्टीने हे सांगत आहेत. आधी सगळं समजावून सांगतात, त्याची उदाहरणं देतात. आपला देहच जर नश्वर असेल तर मग त्यातून भगवंताची प्राप्ती होणं अवघड आहे. कारण जे अनित्य आहे त्यापासून नित्याची प्राप्ती करणं अवघड आहे. ते जसं अवघड आहे आणि ते कोणामुळे अवघड आहे ते भगवंताच्या मायेमुळेच अवघड आहे. पण ती माया जी आहे ती माया जर आपण आपलीशी केली, लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दरिद्र अधिक सांदे. आणि मग आधी ते आपली की जे लक्ष्मी बुद्धिरे सर्वही होते, बुद्धी जाता नारायण. आधी तो आपला की जे लक्ष्मी चरणी बसे, बुद्धी जाता नारायण, बुद्धी देणारा नारायण आहे. आता लक्ष्मी जी आहे, लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख, समर्थ सांगतात. आणि लक्ष्मी आली यावरी मागील ओळखी विसरी. म्हणजे प्रत्येक गोष्ट समर्थ आपल्याला प्रत्येक क्षणी समजावून सांगतात. पण त्याकडे आपलं जर दुर्लक्ष असेल तर मग हा नर्जय अगदी निश्चितच वाया जाणार आहे. पण तो वाया जाऊ नये असं ज्यांना वाटतं, जे खरे मुमुक्ष आहेत, साधक आहेत, त्यांनी मात्र ते गूढम जो योगमायेच्या पडद्याआड लपून आहे त्याला जाणलं पाहिजे. तो सर्वव्यापी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याची वर्तणूक त्या दृष्टीने प्रत्येकाची झाली पाहिजे. आणि मग हर्ष शोको जहाती, हर्ष आणि शोक यांचा तो त्याग करतो. तैसा हृदयामध्ये रामो, आता सर्व सुखाचे आरामो, की भ्रांताचे पडे कामो विषयावरी. आणि विषयजनित सुखे सौख्य होणारे नाही, तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही. आपण उपासनेमध्ये म्हणतो. पण याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. आणि जसा जसा त्या जीवनामध्ये याचा उपयोग होईल तसा तसा संसारसुद्धा अनित्य आहे. ज्या गोष्टीचं माझं आत्तापर्यंत प्रेम होतं ते सुद्धा अनित्य आहे. पण नित्य जो आहे तो भगवंत आहे. आता भगवंता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. प्रपन्नामृत नावाचा ग्रंथ आहे. प्रपन्न म्हणजे शरण जाणं. भगवंताला एकदा शरण गेलं की आपल्या सोदील सुखामध्ये सुद्धा म्हणतात आणि आत्मारामामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, परी तुझं पासूनही टाकावे. समर्थ म्हणतात तुझ्यापुढे जे जे नाशवंत असेल ते सगळं तू मला देऊन टाक. आणि ते म्हणतात की तू तुझ्याकडून घेऊन मला तरी काय करायचं, पण तू जे टाकून दिलं, तू त्याचा जर त्याग केला तर मग तुला मी माझ्याबरोबर घेऊन जाईल. म्हणजे परमात्मा स्वरूपाची तुला प्राप्ती करून देईल. अशा दृष्टीने आपण आज या 12व्या श्लोकापर्यंत आलो आहे. म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 12. आता पुढच्या वेळेस 13व्या श्लोकापासून आपण पाहू. हा जो दुसरी वल्ली आहे, पहिल्या अध्यायाची दुसरी वल्ली, यामध्ये 25 श्लोक आहेत. पहिल्या वल्लीमध्ये 29 श्लोक होते, आता हे 25 श्लोक आहेत. आणि मग तिसऱ्या अध्यायामध्ये थोडेसे कमी आहेत त्या दृष्टीने. तसा हा जवळपास 119 मंत्र असणारा हे उपनिषद आहे, कठोपनिषद. त्यातला आपण जवळपास अर्ध्यापर्यंत आता येत आहोत.
आता पुढच्या वेळेस आपण 13व्या मंत्रापासूनचा विचार करणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ऐकू आलं का सगळ्यांना? हॅलो. हो ऐकायला ना. नमस्कार करते. हां, ऐकू आलं ना? जय जय